नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप स्वागत आहे. मी कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. आज तुम्हाला मी 28 साईज कटोरी पेपर कटिंग सांगणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. आणि आपल्याला बंद बाजू आपल्याकडे साईडला ठेवायची आणि खुली बाजू समोरून ठेवायची. तर आपली छाती आहे 28, उंची आहे आपली 12. तर आपल्याला 13 इंच घ्यायचं आहे, 1 इंच वाढवायचं आहे. ह्या साईडला पण घेऊ एक. लाडवा टेक धरायचा असा आणि आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5, 5 शोल्डर आणि 28 छाती मला 7 चोक 28 7 येणार. तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं त्यात. तर 8.5 घ्यायचं. तुम्ही 2 पण वाढू शकता. 5.5 32 साईज 30 साईजला 5.5 मोंडा व्यवस्थित बसतो. तर आपल्याला असं पण बघायचं आहे 5 आहे का. हे बघा इथे 5. आता आपण ह्याचा बॉक्स पूर्ण बनवून घेऊ. हे पण साईडला बनवून घेऊ आपण हेवी बॉक्स. अर्धा इंच घ्यायचं आकार देण्यासाठी. एकदम हलक्या हाताने हा आकार द्यायचा, व्यवस्थित येतो. हे सुरुवातीला 1.5 इंच घ्यायचं, नंतर अर्धा इंच. हे बघा आपल्याला 2 इंच सेंटर करायचं आहे. तर 5.5चं असं डबल टेप करायचा आणि सेंटर करून इथं कडून हे बघा 1.5 इंच इथं झालेलं आहे आणि अर्धा इंच इथं. आकार आणि बाहेरचा आकार. क्रॉस पट्टी घ्यायची. छोटी साईज असल्यामुळे 3 घ्यायची. इकडच्या साईडनं 2.5 घ्यायची. हे बघा. आणि मग सेंटरला पण 2.5च घ्यायचं आपल्याला. परत आपण आता ह्याला आकार देऊ क्रॉस पट्टीला. माप काढू आपण. हे बघा गळ्यापासून घ्यायचं आपल्याला. गळ्यापासून घ्यायचे 5 इंच. एक 2.5ला करायची आणि एक 2ला करायची बरं का. लक्षपूर्वक पाहत मी. आणि नंतर कटोरी घ्यायची आपल्याला. किती कटोरीची बघा. त्या साईजनुसार आहे कटोरी. तर 4.5 घेऊ शकतो आपण, किंवा कोणात जास्त असली तर ब्लाऊजच्या मापानुसार 5 पण घ्यायला जमती. तर आपल्याला नंतर आता इथून असा आकार द्यायचा आहे. तर पाहायचं आपण 2 पासून जातोय आकार का 2.5 पासून जाते. 2.5 पासून गेलाय. असं गोल आला पाहिजे आकार. आपली 36 28 आहे ना, तर 7 येणार आणि हे 1.5 इंच अर्धा. आता आपण कट करून घेऊ. डबल पेपर घेतलेला आहे. बंद बाजू आपल्याकडे आणि खुली बाजू तिकडून आहे. तर आपण उंची घेतली. उंची आहे 12, तर 1 इंच वाढवायचं 13 घ्यायचं. नंतर आपण गळा घेतला आहे 2.5. खालच्या साईडनं मी 2.5च घेतलं आहे रुंदीला. आणि उंचीला 5.5 घेतलेला आहे. 5 आहे. तर शोल्डर आपण
5 घेतले आणि मोंडा 5.5 घेतलेला आहे. आणि हे आकार देण्यासाठी हे पहा, मोंड्याला इथून 1.5 इंच घेतलेलं आहे. नंतर खालचा आकार देण्यासाठी खालचा अर्धा इंच घेतलेला आहे. मग आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी हे बघा मी इथं 1 इंच सोडलं आहे, किंवा 5 वरून 5 पण घेऊ शकता. आता हे बघा क्रॉसपट्टी 3 घेतली आहे, मध्ये 2.5 आहे आणि ह्या साईडला पण 2.5 घेतलेली आहे. ओके. आणि छातीची साईज आपली 28. हे बघा आपल्याला 7 घेतली, 7 चोक 28, चौथा भाग येतो 7चा, 28चा चौथा भाग 7 आणि हे 1.5 इंच मार्जिनसाठी. आता आपण हे पूर्ण कट करून घेऊ. सॉरी, कटोरीच राहिलं ना. हे बघा कटोरी आपण साठी कटोरीला आकार देण्यासाठी आपण इथं 2.5ला 1 खूण केली आहे आणि 2ला 1 आपण असा आकार दिलेला आहे. तर आपण आता ह्याला कट करून घेऊ पूर्ण. आणि एक्स्ट्राचा पेपर कट करून घेऊ आपण. आता आपण ह्याला सेंटरनं कट करू. म्हणजे आपल्याला कटोरी क्रॉसपट्टी काढता येते. हे झाला पाठीमागचा भाग. आता आपल्याला ह्याची कटोरी काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे बरं का. आपण क्रॉसपट्टी काढून घेऊ. तुमच्याकडे ब्लाऊज जर असलं तर ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही कटोरी घेऊ शकता. ही 4.5 आहे माझ्याकडे मापाचं, त्यामुळे मी 4.5 घेतलेले. मोंड्याची साईज, क्रॉसपट्टी आणि कटोरी आणि पाठीमागचा भाग. आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. कशी वाढवायची ते पाहू आपण. कटोरी अशी सरळ नाही धरायची, अशी थोडीशी क्रॉस करायची आणि आपलं एक्झिट असं आखून घ्यायचं आहे बरं का. लक्षपूर्वक पाहा तुम्ही. हे बघा पूर्ण जशात तसं आखून घेऊ आपण. हे जशात तसं आखून घेतलेले. आता ही कटोरी काही कामाची नाही, डस्टबिनमध्ये टाकून दिली तरी चालते. नाही तर कन्फ्यूज होत आहे नंतर. मग आपल्याला ह्या साईडनं हे बघा थोडंसं वरती असं क्रॉस धरायचं, थोडंसं जास्त नाही बरं का. 2 रेषा समजा असे सरळ आहे ना, तर थोडंसं 2 रेषा वर धरायचं आपल्याला क्रॉस. आणि आपल्याला इथं 1.5 इंच वाढवायचं. ह्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. दोन्हीचा मध्य करायचा. इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे. हे पाहतो 1 इंच आणि इकडून खाली 1.5 इंच वाढवायची. आपल्याला आता स्केलनं त्याला व्यवस्थित करून घेऊ कटोरी. करायची पट्टी बघा थोडंसं वाढवायचं, 2 रेषा, जास्त नाही वाढवायचं. वाढवत हे पहा आकार कसा द्यायचा. सुरुवातीला अवघड जाणार आहे, नंतर सोपं होते, टेन्शन नाही. चलिए अगदी 28 साईजची कटोरी बघा. पाठीमागचा भाग गोंड्याची साईज आणि आपली क्रॉसपट्टी. ओके. आता ही आपली दुसरी जुनी कटोरी आहे ना, ती डस्टबिनमध्ये टाकून द्यायची, नाही तर ठेवायची नाही, नाहीतर कन्फ्यूज होते आपल्याला. सांगा तुम्हाला. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि प्लीज कुठून पाहता ते पण सांगा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. मस्त राहा, स्वस्त राहा. श्री स्वामी समर्थ.